संकेतजी वारगडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय। आयोजकांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत। सन्माननीय वारगडे साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय। नक्कीच त्यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करू। गोटेकर संघ आपला 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचं। स्ट्राइक वरती योगेश, नॉन स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय गणेश, बॉलिंग मार्क वरती सुद्धा सज्ज होतोय गणेश। चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये। जबरदस्त सामना आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय। गोटेकर विपक्ष मुरबाड, पहिला चेंडू ऑन साइडला फ्लिक केलाय। ध्रुवती क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन साठी पाहतोय, चेंडूकडे पाहतच राहतोय। 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे, चौकार। पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी शंखनाद केला गेलाय। धावफल केला कुठेतरी चालना देण्याचं काम योगेशच्या माध्यमातून 4 धाब्याने या ठिकाणी सुरुवात केली। दमदार सुरुवात म्हणता येईल। या ठिकाणी अकुट टप्प्याचा चेंडू होतो। आडव्या बॅटने या ठिकाणी डीप मिड विकेटला चेंडू रवाना केला। एक चेंडू 4 धावा, सुरुवात चांगली झाली। सुंदर चांगला कमबॅक या ठिकाणी म्हणता येईल गणेशच्या माध्यमातून। ओव्हर द पिचचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय। चांगला चेंडू या टप्प्यावरती पिचिंग झाला। एसटी रक्षकाने सुंदर त्या ठिकाणी कलेक्टिंग केलं। निर्धाव चेंडूची सांगता 2 चेंडू 4 धाबा। फटका फसलाय चेंडू असं म्हणतात। सूर्याला नमस्कार करून येईल तत्पूर्वी क्षेत्ररक्षक येतोय। तू घेतोय की मी घेतोय या चर्चेमध्ये चेंडू धरतीला दान होतोय। नवसंजीवनी जीवन दान झालाय या ठिकाणी योगेशला प्राप्त। 2 धाबा एकवडल्या। कुठेतरी चांगला चेंडू टाकला होता, फटका फसला होता। 2 क्षेत्ररक्षक त्या चेंडूकडे पाहत होते। पुन्हा एकदा गणेश बॉलिंग मार्क वरती होते सज्ज। फुलटा चेंडू फुल टोलून दिलाय लॉंगॉनच्या क्षेत्रात, क्षेत्र खाली आहे। 1 बाउन्स, निघून चाललाय चेंडू लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे। 4 चौकार। चौकारच्या सायने संघाची धावसंख्या फ्लाय होते। धावसंख्या पाहतोय 10 वरती। 4 चेंडूच्या अखेरीस पॉवर प्लेच्या षटकातील पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील 2 चेंडू अद्यापही शेष आहेत। बघा चांगली फटकेबाजी करतो या ठिकाणी योगेश, ज्याला जीवनदान दिलं आणि त्याचं मात्र जखमेवरती मीठ चोळण्याचं काम या ठिकाणी योगेश करतोय। ऑफ साइडच्या दिशेने मोठा फटका, कडाडलाय छावा, लगावल्यात 6 धावा। ओव्हर द पिच चेंडू आणि त्याच्यावरती हवाई हमला योगेशच्या बॅटमधनं। बॅक टू बॅकचे सलगचे 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधनं येत आहेत। षटकारच्या सायने संघाची धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचते। चांगलं टायमिंग करतोय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू येत आहेत। चांगला फॉर्मशी या ठिकाणी संबंध ठेवतोय। कमबॅक करावं लागेल गणेशला, कुठेतरी धाबांना आकुंचन लावावं लागेल। पॉवर प्लेच्या षटकामध्ये या ठिकाणी झऱ्याप्रमाणे या ठिकाणी धावा बरसत आहेत। सुंदर चेंडू, गती काढून घेतली या ठिकाणी, परिवर्तन केलं चेंडू मध्ये, मिश्रण केलं। निर्धाव चेंडू येतोय।
षटक क्रमांक 1 समाप्त होते. एका षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकीवरती आपल्याला पाहावयास मिळते 16. सर्व प्रेक्षक राजा झालाय गोळा या ठिकाणी या सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी. चहू बाजूला चहू दिशेला जर पाहिलं तर या ठिकाणी या बॅरिकेड्स लगत संपूर्ण प्रेक्षकांना तुडुंब गर्दी आज पाहतोय. रविवारचा दिवस, सर्वांच्या सुट्टीचा दिवस, रविवार प्लस क्रिकेट जर पाहिलं तर आनंद हा गगनात मावेन असं नसतो. दुसरं पॉवर प्लेचा षटक या ठिकाणी कोण हाताळतोय आपण पाहूयात. भाऊला गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी आणण्यात येतोय. कुठेतरी धावांच्या गतीला आकुंचन लावण्यासाठी भाऊच्या आमचे सन्माननीय आदरणीय माधवजी अधिकारी साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण आमच्या शामियानामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. सन्माननीय माधवजी अधिकारी साहेब आपणास विनंती आहे आपण येऊन स्थानापन्न व्हायचंय. खासदार चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचं आपण रत्न आणि जतन करत साहेबांना करूया विनंती. आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती भाऊ सज्ज होतोय. थोडी घाई करायची भाऊ, वेळ निघून चाललाय. सुंदर चेंडू बॅकफुटला ढकलण्याचं काम गणेशवरती केलंय. पहिला चेंडू पुश करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी ऑफ साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. चांगल्या चेंडूने सुरुवात करतोय भाऊ. निर्धाव चेंडू आलाय पहिला या ठिकाणी गणेश स्ट्राइक वरती आहे. फटका फसलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. इथे मात्र झेल सोडलंय. गणेशला दिलंय जीवनदान. मैदानाच्या आतमध्ये चुकी घडले क्षेत्ररक्षकाच्या द्वारे. गणेशला या ठिकाणी जीवनदान. 3 धावा निश्चितच एकवडल्या. सांगून गेले तुका मूर्खपणा करू नका. मैदानाच्या आतमध्ये चुकी. लोवर पेसरचा चेंडू लेग कटर आपल्याला पाहायला मिळतोय. दिडकावून दिला ऑन साईडला डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक दुरूवरने येतोय, चेंडूला कलेक्ट करतोय. तत्पूर्वी जर खेळपट्टीवरती विचार केला तर गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा या ठिकाणी प्राप्त झाल्या. 2 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 21-21. चांगली गोलंदाजी भाऊची म्हणता येईल. चांगले चेंडू त्याने हाताळलेले या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड फटका. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पराग येतोय, चेंडूला घेऊन फेकी करतोय. 1 धाव निश्चितच प्राप्त झाली. एकेरी दुहेरी धाव या ठिकाणी जोडली जाते धावफलकीवरती. मोठे फटक्यांसाठी कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू. लेग कटर पाहावयास मिळतोय. बोलबाला आहे या स्पर्धेमध्ये या गोलंदाजांचा. चेंडूमध्ये गती काढून घेत आहेत. चांगली इन स्विंग आउट स्विंग भाऊच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्णपणे जखडून ठेवलंय फलंदाजांना. पुन्हा एकदा इनसाइड एज निघून चालाय. फाईनच्या क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या आश्रयाला चेंडू जातोय. 1 धाव निश्चित प्राप्त होते. 2 षटकाने या ठिकाणी खेळ संपन्न झालाय. संघाची धावसंख्या 23 ऑन अ बोर्ड. 11.50च्या सरासरीने या धावांची गती आपण पाहतोय. आता मात्र आउटफील्ड थोडीशी सजली जाईल कारण 2 पॉवर प्लेचे षटक या ठिकाणी संपन्न झालेत. जो प्रतिबंध होता तो मात्र या ठिकाणी संपलेला आहे. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक क्रमांक 3 पाहतोय. परागच्या माध्यमातून बॉलिंग मार्कवरती पराग होतोय सज्ज. पहिली सलामीची जोडी दोन्ही फलंदाजांना या ठिकाणी एक जीवनदान मिळालेलं आहे. त्याच्याच माध्यमातून जर पाहिलं तर अविरतपणे फलंदाजी करतायत. स्ट्रायकेटवरती योगेश आणि गणेश अशी जोडी सलामीला आलेली जोडी पाहतोय आपण. मागच्या सामन्याचा विचार केला तर MUCC मुरबाड संघ पराभव होऊन दोन्ही संघ पराभव होऊन एकमेकांच्या उभयंतात आलेले आहेत. दोन्ही संघांना या ठिकाणी या पराभवातून अनुभव घेऊन या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या उभयंतात
या ठिकाणी विजयाची गवसणी घालण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी लावतायत. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात तुम्हाला कष्टाशिवाय पर्याय नाही आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असेल तर यशालाही तुमच्या पुढे नतमस्तक व्हावं लागेल. मेहनत घेतोय योगेश. पहिल्या चेंडूवरती घुटना टेक, तमाशा देख, षटकार. बॅकच्या रडारमध्ये सापडलाय. स्लॉट मध्ये होता, प्लॉट मध्ये पार्क केलाय चेंडूला. सुंदर फटका. परागवरती पहिल्या चेंडूवरती हमला. हा रसायनाच आहे, आक्रमण करणं. सुरुवात केली योगेशने. जीवनदान भेटले तिथून मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. मोठे फटके त्याच्या बॅटमधनं यायला लागलेत. लोअर पेसरचा चेंडू फटका फसलाय. चेंडू निघून चाललाय आकाशात फाईनच्या क्षेत्रामध्ये. एक डिक्लेअर झोनच्या आश्रयाला चेंडू जाऊन स्थिरावतोय. एक धाव निश्चितच प्राप्त होते. संघाची धावसंख्या पाहतोय 29+1 म्हणजे 30 धावा धावफलकीवरती झाल्या. फटका सजलाय. असं म्हणतात गेल्या उंची मोठी आहे, लांबी किती आहे. इथे मात्र लांबी कमी आहे. डिप्ड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात होता. त्याच्या करबी झेल देऊन फलंदाजाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न पूर्ण होतोय. गडीबाद झटका क्रमांक 1 गणेशच्या रूपाने MUCC मुरबाड संघाला. नवीन फलंदाज गडेची जागा घेऊन खेळण्यासाठी येतोय जितू चव्हाण. हलवा चेंडू होता, त्याच्यावरती जलवा दाखवण्याच्या नादामध्ये गणेश या ठिकाणी बाद होतोय. लालच बुरी बला अशी म्हटलं जातं आणि त्या लालसेपोटी या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. तिथे तो फटका फसला. सुंदर झेल टिपलं. डीप मिड विकेटला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जितू. खेळाडू कक्षामध्ये सुद्धा चर्चा चालू असेल की ही मॅच आपण जितू. मात्र जितू आता मैदानाच्या आतमध्ये येतोय. नवकुऱ्याचा फलंदाज पराग पुन्हा एकदा बॉलिंग मार्कमध्ये होते सज्ज. उजव्या एसटीपासून दूरवरती चेंडू निघून जातोय. या ठिकाणी पंच आमच्याकडे वळतायत. अवंतर चेंडूची घोषणा करतायत, फरमान देत आहेत, आदेश देत आहेत, तंबी देत आहेत. एक अवंतर चेंडूची घोषणा या ठिकाणी धावफलकीवरती 1 ने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या 31. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी पुन्हा एकदा फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून चालला एका धाबेसाठी. चांगली गोलंदाजी करतोय. चांगले चेंडू मूव्ह होत आहेत. या ठिकाणी परागच्या माध्यमातून जर पाहिलं इन स्विंग आउट स्विंग आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या चेंडूवरती ब्लास्ट झाला होता, मोठा फटका सजवला होता योगेशने. या ठिकाणी नंतर मात्र चांगला कमबॅक केले परागने. कुठेतरी धावांना नंतर मात्र गतीला या ठिकाणी पूर्णविराम देण्याचं काम केलं. स्ट्राईक एंडवरती मात्र पुन्हा एकदा योगेश. सुंदर चेंडू कुठल्यावरती पडला, बू झाला चेंडू. या ठिकाणी एसटी रक्षकाने चांगलं कलेक्टिंग केलं. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 5 चेंडू समाप्त झालेत. अखेरचा चेंडू महत्त्वपूर्ण चेंडू असेल या ठिकाणी परागचा. वेट अँड वॉच. चेंडूवरती बरसल्यात, गरजल्यात. डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक होता, फक्त चेंडूकडे पाहत राहिला. सुंदर फटका या ठिकाणी आकाशालगत चेंडू निघाला आणि सीमारेषा पलीकडे जाऊन स्थिरावला. 6 धावा प्राप्त झाल्या. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. इथे मात्र आकाशामध्ये चेंडू निघाला आणि मात्र जी बेडा होता तो पार केला. 6 धावा प्राप्त केल्या.
6 धाबेडे 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकीवरती 38 धावसंख्या धावफलकीवरती पाहायला मिळते. योगेश या ठिकाणी चांगली भूमिका निभावतोय, सलामीला आलाय. अद्याप या ठिकाणी चांगली फलंदाजी करतोय, आपल्या अंगाखांद्यावरती जबाबदारी घेऊन या ठिकाणी सामना चालवण्याचं काम करतोय. चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवण्याचा त्याचा हेतू आहे आणि त्या हेतूवरती आतापर्यंत तो खरा उतरलाय. स्ट्रायकेटवरती आपण मात्र जितूला पाहतोय. भाऊ पुन्हा एकदा येतोय बॉलिंग मार्गवरती, आपल्या दुसऱ्या स्पेलला सुरुवात करतोय. चौथं षटक आपण पाहतोय, त्याच्या माध्यमातून थोडीशी रणनीती आखली जाते या ठिकाणी. दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाजापासून. आउटस्विंग आपल्याला पाहायला मिळाला भाऊच्या माध्यमातून. चांगला चेंडू या ठिकाणी हाताळलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेला त्याच लाईनवरती चांगली गोलंदाजी केली जाते. पंचांकडे थोडस पाहिलं जातंय. पंच तटस्थ भूमिकेमध्ये. दोन्ही चेंडू अप्रतिम आपल्याला पाहायला मिळालेत. फटका फसलाय चेंडू असं म्हणतात आहे. दुर्वर्ण क्षेत्ररक्षक येतोय तर तिला दान होतोय चेंडू. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथं मात्र काय घडलंय काय बिघडलंय या ठिकाणी डिक्लेअरच्या आश्रयाने पंचांनी या ठिकाणी 1 धाव दिले. चेंडू मला वाटते झाडाला लागलाय. एकच धाव. धावसंख्या इकडे पुढे जाईल. धावसंख्या धावफलकीवरती आपण पाहतोय या ठिकाणी 39 धावसंख्या धावफलकीवरती आहे. चौथं षटक प्रगतीपथावरती पाहतोय. भाऊ चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडू टाकलेत आतापर्यंत. एकच धाव खर्ची केले. आपल्या गोलंदाजीच्या तालावरती या ठिकाणी फलंदाजांना नाचवण्याचं काम करतोय भावेश. पहिल्या स्पेलमध्ये जर पाहिलं हो दिरकावून दिला ऑन साईडला. या ठिकाणी डीपला प्रोटेक्शन पाहतोय. घडले चुकी. चेंडू निघून जातोय. हाताला ब्लश होऊन सीमारेषा पलीकडे. 4 धावा. योगेश इथे मात्र आक्रमक भूमिका निभावतोय. थांबायचं नाव घेत नाहीये. मी थांबणार नाहीये, मी रुकणार नाही, मी झुकणार नाहीये. दाखवून देतोय मैदानाच्या आतमध्ये. हम खडे तो सरकार से बडे. या ठिकाणी बडे बडे फटके तू सुद्धा त्याच्या बॅटमधनं येत आहेत. चौकार षटकारांची बोली भाषा तो सध्या बोलतोय. एकीकडे जितू थोडंसं धावांसाठी संघर्ष करतोय तर योगेश एकीकडे चांगली मनमुराद चौकार षटकारांची बोली भाषा बोलतोय. डाऊन द ग्राउंड. फटका सजवलाय. पुन्हा एकदा या ठिकाणी मला वाटते चेक केलं जातोय. या ठिकाणी चेक केलं जाईल. तिसरे पंच आमचे सुमित सर आहेत. नक्कीच षटकार आहे. या ठिकाणी 6 धावा प्राप्त होतील. मला वाटते पाय रेषेवरती पडला होता, त्या कारणास्तव या ठिकाणी 6 धावा प्राप्त झाल्या. षटकाराच्या साडे संघाच्या धावसंख्या पाहतोय. धावफलकीवरती आपण जाऊन पोहोचते. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती 49 धावा धावफलकीवरती लागलेल्या आहेत. योगेश लाजवाब फलंदाजी करतोय या ठिकाणी मुरबाड संघासाठी.
पुन्हा एकदा हवाई यात्रा, चेंडू निघून चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. एवन ब्रँडचा क्लासिकल खासदार चषक आकर्षक षटकार. बॅक टू बॅकचे सलगचे आपण 3 दर्जेदार फटके पाहते. पहिले 3 चेंडूंचा विचार केला तर चांगली गोलंदाजी केली होती, फक्त एकच धाव दिला होता. तदनंतर मात्र या ठिकाणी योगेश स्ट्राईक वरती आला. पहिल्या चेंडूवरती, चौथ्या चेंडूवरती म्हणजे विचार केला तर चौकार आला आणि बॅक टू बॅकचे 2 सलगचे 2 षटकार योगेशच्या बॅटमध्ये पाहायला मिळतात. आघात होतोय गोलंदाजावरती, गोलंदाजावरच्या हृदयावरती आघात झाले असतील. 3 फटके जर पाहिले तर षटकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या धावफलकेवरती पाहिली तर 55 55 ऑन अ बोर्ड. अखेरचं षटक पाहतोय, 5वं षटक कोण घेतोय. सांघिक 5वं, वैयक्तिक पहिलं. रोहन बॉलिंग मार्कवरती होते सज्ज, त्याला फाईट करतोय समोर जितू चव्हाण. बघूया पहिला चेंडू, अखेरचा षटक, हाणामारीचा षटक, फुलटॉस चेंडू होतं. इथे मात्र जितू थोडासा आज धावांसाठी संघर्ष करतोय. त्याच्या बॅटवरती चेंडू येत नाहीयेत. कुठेतरी मनामध्ये विचार चालू असाल, आज दिवस माझा खराब आहे की काय, कारण फुलटॉस चेंडू होता, हवा तिथे मारता आला असतं. या चेंडूवरती चौकार किंवा षटकाराची बोलीभाषा बोलली जाते. इथे मात्र बघा, ज्यावेळेस दिवस आपला खराब असतो त्या दिवशी असा परफॉर्मन्स होत असतो. कुठेतरी संघर्ष करावा लागत असतो. संघर्षाचा बांध कुठेतरी फोडावा लागेल, कारण महत्त्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघांसाठी. हा अस्तित्वाची लढाई आपण पाहतोय. जयसाठी या ठिकाणी आपण योगेशसाठी आपण जर विचार केला तर या ठिकाणी रचनात्मक दृष्टिकोनातून क्षेत्ररक्षण सजवलं जाते, थोडीशी प्लॅनिंग केली जाते, जाळं सजलं जातंय. चला थोडी घाई करायची रोहन. यॉर्कलेनचा चेंडू, इथे मात्र अमित करतोय थोडीशी चुकी, निघून जातोय चेंडू डिक्लेअर झोनच्या आश्रयाला. धिरकावून दिले, फटका फसलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. आता मात्र क्षेत्ररक्षक करणार नाही चुकी, कारण त्याला माहिती आहे मोठी विकेट आहे, मोठा मासा हा गळ्यात अडकवावाच लागेल. इथे मात्र जाळ सजवलं गेलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये पूर्णपणे फसवण्याचं काम केलंय रोहनने. योगेश मात्र बाद बिल. झटका क्रमांक लागतोय 2 MUCC मुरबाड संघाला. सलामीची पहिली जोडी आता मात्र डगआउटच्या आश्रयाला आपल्याला पाहावयास मिळेल. नवीन फलंदाज एंटर झालाय कुणाल. अखेर तिसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी धाराशाही झाला योगेश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, फसला. नवीन फलंदाज कुणाल. वाईड लाईन यॉर्कर, सुंदर चेंडू आणि सुंदर गोलंदाजी. चाणक्य नीती, लाजबाब गोलंदाजीचा मुजायरा पेशकश करतोय रोहन. 4ही चेंडू जर विचार केला, 4ही चेंडू सुंदर टाकल्यात. अखेरचा षटक हाताळतोय. फुलटॉस चेंडू, फुल टोलून दिलाय, पुल केलाय, पॉवरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल षटकार. चांगला फटका कुणालच्या बॅटमधनं. दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ऐन संघर्षाचा बांध तुटलाय. 5व्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. षटकाची धावसंख्या पाहिली तर फ्लाय झाली. धावसंख्या 63, 63 धावसंख्या धावफलकीवरती पाहतोय.
अजून एक चेंडू शेष आहे, बाकी आहे, उर्वरित आहे. त्या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर एक सन्मान स्थितीमध्ये आपण धावसंख्या पाहणार आहोत. मात्र रोहन आहे, पहिले 4 चेंडू त्याने अप्रतिम हाताळलेत. अखेरच्या चेंडूवरती तो सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करेल की निर्धाव चेंडूची माझ्या माध्यमातून सांगता होईल. चेंडू फेकायचा आहे मित्रांनो. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू धिरकावून दिलाय एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक येतोय, फक्त चेंडूकडे पाहत राहतोय. चेंडू जातोय वन बाउंड, सीमारेषा पलीकडे. 4 चौकार. 5 षटकांचा खेळ होतोय संपुष्ट. 5 षटकांच्या अखेर संघाची धावसंख्या पाहिली तर 67 धावा धावफलकेवरती लादल्या. 68 धावांचं लक्ष असेल या ठिकाणी SB गोटेकर संघासमोर. तीस बॉल मध्ये 68 धाब्यांचं आव्हान. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिला 67 धाबा स्कोर बोर्डवर आणि 68 धाब्यांचं आव्हान ठेवलंय. सेकंड इनिंग मध्ये SB गोटेकर टीम समोर 30 बॉल आणि 68 धाब्यांचं लक्ष. दोन टीम साठी इम्पॉर्टंट मॅच आहे मैदानाच्या आतमध्ये.
30 बॉल मध्ये 68 धाब्यांचं आव्हान. मॅचला होते सुरुवात सेकंड इनिंग मध्ये. पहिल्या स्पेल मध्ये बॉलर राहुल सोमने मिस्टर परफेक्ट होतील तयार. स्ट्राईक एंडला बॅटर रवी डिंगोरे आणि त्याच्या सोबतीला बॅटर जयंत डिंगोरे. मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेअर दाखल. विकेट किपरच्या भूमिकेत गणेश गायकरला पाहताय. मॅन्डेटरी पॉवर प्लेची पहिली ओव्हर आहे. क्षेत्ररक्षण सेट झाले मैदानाच्या आतमध्ये आणि तोडफोड करण्यासाठी दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तयार. राऊंड द विकेटने मिस्टर परफेक्ट राहुल सोमनेचा पहिला बॉल. पहिलाच बॉल चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये पिकलाय. डॉट बॉल रवी डिंगोरेच्या विरुद्ध. 68 धाब्यांचं लक्ष्य आहे. 30 बॉल मध्ये पहिला बॉल डॉट आला म्हणजे 29 बॉल शिल्लक आहेत. 68 धावा बनवायच्या आहेत. अवघड असं आव्हान आहे परंतु संकट अडवायला कधी येत नाही, संकट घडवायला येतात. त्या संकटांवर मात करून प्रत्येकाला क्रिकेटमध्ये सिद्ध करायचं आहे. पुढील बॉल शॉर्ट ट्रॅकर बॉल हा पंप पूल केलाय. चांगला स्ट्रोक आपण पाहताय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. फेकी होतीये तोपर्यंत रवी यांच्या बॅटमधनं 2 धावा कंप्लीट. 2 धाव्यांच्या मैदाने धावसंख्येचा श्री गणेशा. धावसंख्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल 2 धावा 2 बॉलच्या समाप्तीनंतर. दोन्ही टीम थोडंसं फास्ट क्रिकेट आपण केला मैदानाच्या आतमध्ये. पुढील बॉल बॅटर रवीसाठी राहुल सोमने यांचा. राईट आर्म राऊंड द विकेटने. फास्ट अँड फ्युरियस बॉलर ऑफ मुरबाड. चांगला बॉल बॅटची टॉप एज आहे. मिड विकेट मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. सचिन चोरगे येत आहेत बॉलवर. एक सिंगल रवी यांच्या बॅटमधनं पुन्हा एकदा कंप्लीट. धावसंख्या स्कोरबोर्डवर 3 धावा. पहिला बॉल डॉट. दुसऱ्या बॉलवर 2 धावा तदनंतर एक सिंगल. चांगला बॉल खोदून काढला. स्ट्रेट रिजन मध्ये लॉफ्टेड स्ट्रोक आणि फंबल राहिलंय सचिन सोरके यांचं. नशिबाचा 4 येतोय. चौकार लक फॅक्टर या मॅच मध्ये. गोटेकर बी टीमच्या माध्यमातून आपण पाहताय. 4 धावे धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल 7 धावा. 7 ऑन स्कोरबोर्ड. 4 बॉलचा खेळ कंप्लीट. 7 धावा धावपलकावर.
पुन्हा एकदा चांगला बॉल, लाईन एन लेन चांगली होती मैदानाच्या आतमध्ये. राहुल सोमनेची डॉट बॉल फेकलाय. एक तेरी एक मेरी, बेस्ट वर्सेस बेस्ट चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगतंय. एका बाजूला बॉलर चांगली बॉलिंग करतोय, एका बाजूला जैन डिंगोरेच्या बॅटमधनं चौकार नक्की आलाय. पुढील बॉल एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. दोन क्षेत्ररक्षक अगदी बॉलच्या मागे धावतात. योगेश कोर येत आहेत बॉलवर. बॉल पिकी होईपर्यंत पुन्हा 2 धाबा. 2 धावेच्या मैदाने पहिल्या ओव्हरची समाप्ती. धावसंख्या स्कोरबोर्डवर 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर विदाउट विकेट लॉस 9 धावा. SB गोटेकर टीम थोडंसं फास्ट क्रिकेट दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये केला. 9 धावा धावफलकावर, 68 धाव्यांचं आव्हान आहे. गेम प्लॅन केले जातात मैदानाच्या आतमध्ये, कारण मॅच महत्वपूर्ण आहे दोन टीमसाठी. प्रत्येकाला क्रिकेट जिंकायचं आहे आणि जिंकण्यासाठीच प्रयत्न सकाळच्या सत्रापासून आज आपण खऱ्या अर्थाने या ग्राउंडवर पाहताय. अनेक टीम खऱ्या अर्थाने आपले नशीब मैदानाच्या आतमध्ये आजमावतात. कोणाला यश, कोणाला अपयश मैदानाच्या आतमध्ये येत आहे. पराभवाने माणूस कधीच संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा, मॅच अजूनही संपली नाहीये, कारण मी अजून जिंकलो नाहीये. जिंकण्यासाठी दोन टीम मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतायत. पहिली ओव्हर मिस्टर परफेक्ट राहुल सोमनेची आपण पाहिली. धावा खर्च केल्या पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 9 धावा. चांगली ओव्हर आपण पाहिली. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर योगेश कोर येत आहेत बॉलिंगसाठी. दुसऱ्या स्पेलमध्ये सागर कापडीचा एक्सपिरियन्स या मॅचमध्ये नक्की व्यक्त होईल. थोडीशी चर्चा आपण पाहताय करत असताना बॉलर आणि सागर कापडी मैदानाच्या आतमध्ये, कारण मॅच महत्वपूर्ण आहे दोन टीमसाठी. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. पुढील बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. यस, इट इज अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या मध्ये धावसंख्येत 1च्या मदतीने वाढ होतीये. 10 धावा धावफलकावर. 10 ऑन स्कोरबोर्ड. थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न बॅटर पासून बॉलर योगेश कोरचा या मॅच मध्ये आपण पाहताय. फुलटॉस बॉल करत आपण पाहिलं तर बॉलवर चापटच दिली आहे बॅटर रवीने, आणि डायरेक्ट हिट सुद्धा मैदानाच्या आतमध्ये झाला आहे. काय घडलंय, पंचचा निर्णय आमच्यापर्यंत येणं बाकी आहे. आउट आहे. यस, फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बाद आहे. रवी चांगला स्ट्रोक होता अलॉंग दी कार्पेट, परंतु तेवढंच अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण MUCC मुरबाड टीमच्या माध्यमातून सचिन चोरगेचं पाहिलं. आणि पहिली विकेट गमावली सेकंड इनिंग मध्ये SB गोटेकर टीमने. न्यू बॅटर रोहन शेलके मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन कुल SB गोटेकर टीमचा मैदानाच्या आतमध्ये दाखल. तोडफोड करायची आता मैदानाच्या आतमध्ये. षटकार चौकऱ्यांची आतषबाजी करायची आहे गोटेकर टीमला, कारण मोठं आव्हान आहे. आणि त्या आव्हानाला पार काढायचं असेल तर चौकार आणि षटकार या मॅच मध्ये मारायचे आहेत SB गोटेकर टीमला. परंतु चांगली ओव्हर राहुल सोमनेची. दुसऱ्या ओव्हरमध्ये योगेश कोरची सुद्धा चांगली कामगिरी होती आहे. ओव्हर पिच बॉल खोदून काढलाय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण सचिन चोरगेचं आपण पाहताय. डॉट बॉल. योगेश कोरचा आत्मविश्वास आता वाढतोय मैदानाच्या आतमध्ये, कारण पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग, तदनंतर खोलवर पद्धतीचे बॉल या मॅच मध्ये टाकण्यामध्ये तो यशस्वी होतोय. ओव्हर पिच बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, कॅचची संधी फॉलो थ्रो मध्ये, आणि कुठल्या प्रकारची चुकी होत नाही. कॉट अँड बोल्ड. फलंदाज रोहन शेलके सुद्धा बाद. विकेट गमावते गोटेकर टीम. थोडंसं अवघड आव्हान नक्की होईल. विकेट गमावल्या जातील, डॉट बॉल येतील, तसा प्रेशर या मॅच मध्ये गोटेकर टीमवर वाढेल. यापुढील मॅच हार्दिक 11 शहापूर आणि त्यांच्या विरुद्ध विजयी संघ. धावसंख्या स्थिरावली आहे स्कोर बोर्डवर. टीमची टोटल
10 धावा, 3 बॉलचा खेळ कंप्लीट, 10 धावा धावपलकावर. चांगली बॉलिंग योगेश कोरशी आपण पाहताय. चांगलं प्रदर्शन आतापर्यंत. न्यू बॅटर अमित भांडे. और पिच बॉल अलॉंग दी कार्पेट स्ट्रोक. पुन्हा एकदा सचिन सोरगेकडे बॉल ट्रॅव्हल होतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण मिडॉनच्या दरम्यान आपण सचिन सोरगेचं पाहताय. क्षेत्ररक्षणाचा दर्जा आता खऱ्या अर्थाने उंचावत असताना MUCC मुरबाड टीम थोडंसं बंबल आपण नक्की पाहिलं होतं सचिन सोरगेचं. 4 धाव आल्या होत्या लॉंग ऑन रिझन मध्ये. तदनंतर अप्रतिम क्षेत्ररक्षण. धावसंख्या स्थिरावली आहे. 10 धावा. धावा येत नाहीये गोटेकर टीम साठी मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल स्ट्रेट रिझन मध्ये लॉफ्टेड स्ट्रोक. सागर कापडी बॉलवर, परंतु बॉल सीमारेषा पार. चौकार. चांगले प्रयत्न होते सागर कापडीचे, परंतु 4 धावांच्या मध्ये धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या स्कोर बोर्डवर 4च्या मदतीने 14 धावा. चांगला बॉल पुन्हा एकदा योगेश कोरचा. थोडासा खाली राहिलाय बॉल. बाईच्या स्वरूपात एक सिंगलच्या मध्ये धावसंख्या स्कोर बोर्डवर 15. 12 बॉलच्या समाप्तीनंतर 18 बॉल मध्ये 53 धावांची गरज आहे. 18 बॉल 53 धावा. पुन्हा एकदा दुसऱ्या ओव्हर मध्ये वैयक्तिक राहुल सोमने तयार. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या आणि पुन्हा एकदा मिस्टर परफेक्ट राहुल सोमने तयार होत आहे तिसऱ्या स्पेल मध्ये बॉलिंग साठी. अमित बांडेकडे सुद्धा क्षमता आहे षटकार मारण्याची, परंतु या मॅच मध्ये खूप सारे षटकार मारायचे आहेत. जैन डिंगोरे मैदानाच्या आतमध्ये. एक चौकार त्यांच्या बॅटमधनं आतापर्यंत आला. 18 बॉल शिल्लक आहे. 53 धावांची गरज आहे. मॅच बनू शकते, परंतु या ओव्हर मध्ये धावा करायच्या आहेत गोटेकर टीमला. तर थोडंसं फास्ट क्रिकेट दोन टीम करा. राईट आर्म राऊंड द विकेटने बॉलर राहुल सोमने तयार. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट बॉलच्या मध्ये धावसंख्येत वाढ होती. अतिरिक्त धावसंख्येत वाढ. धावसंख्या टीमची टोटल 16 धावा. पुन्हा एकदा चांगली बॉलिंग राहुल सोमनेची या मॅच मध्ये आपण पाहता. पहिल्या ओव्हर मध्ये जबरदस्त कामगिरी. वैयक्तिक दुसरी ओव्हर मैदानाच्या आतमध्ये फेकत असताना पहिला बॉल वाईट आणि तदनंतर डॉट बॉल. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा बॉल. योगेश कोरचं चांगलं क्षेत्ररक्षण. एकच सिंगल. एक दूसरे से काम नहीं चलेगा इस मैच में. चौके और छक्के मारने पड़ेंगे गोटेकर टीम को. बड़ा मुकाबला बीच मैदान के अंदर जारी है. अच्छी बॉलिंग हम अभी तक देख रहे हैं राहुल सोमने के द्वारा. फुल टॉस गेंद कैच का प्रयास यहाँ पे सफल होता हुआ और एक और विकेट गंवाता हुआ इस मैच में एसबी गोटेकर टीम. अच्छी बॉलिंग अभी तक राहुल सोमने के द्वारा इस मैच में हम देख रहे हैं. पहले इनिंग में अच्छी बैटिंग योगेश कोर के द्वारा. उसके बाद इस मैच में बैक टू बैक विकेट गंवाती हुई एसबी गोटेकर टीम.
न्यू बैटर मैदान के अंदर अतीश। अच्छी गेंदबाजी अभी तक इस मैच में राहुल सोमने ने इम्प्रेसिव प्रदर्शन किया है इस मैच में। लॉफ्ट स्ट्रोक खेलने का प्रयास था, बैट और बॉल का यहाँ पे संपर्क नहीं होता। डॉट बॉल, फिर से एक बार डॉट बॉल आता हुआ। विकेट और डॉट बॉल यही जारी है इस मैच में। सेकेंड इनिंग में बड़े स्ट्रोक नहीं आ रहे गोटेकर टीम के लिए। और पिच गेंद थी, उसे उछाल दिया है। बॉल मिड विकेट, बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन। छह रनों की मदद से स्कोरबोर्ड के ऊपर जाकर पहुंचा। 23 रन। एक लॉफ्टेड हिट इस मैच में आता हुआ अतीश के बैट से, पर जरूरी है लॉफ्टेड हिट। ऑफ कटर गेंद थी, पीछे एक बार बल्ले का किनारा लगता हुआ। डॉट बॉल आता हुआ। ओवर की समाप्ति के बाद स्कोरबोर्ड 23 रन स्कोरबोर्ड के ऊपर। अभी भी 12 बॉल शेष है इस मैच में। ज्यादा से ज्यादा रन बनाने हैं एसबी गोटेकर टीम को, तो बड़े स्ट्रोक लगाने होंगे इस मैच में अतीश और अमित पांडे को। केतन चौथे स्पेल में लेफ्ट आर्म बॉलर है। अच्छा बॉल स्ट्रेट रीजन में। फिर से एक बार डॉट बॉल। अच्छी गेंदबाजी एमयूसीसी मुरबाड टीम के द्वारा। शॉर्ट ट्रैकर बॉल थी, मिड ऑन के रीजन में बॉल ट्रैवल होता हुआ रन आउट का प्रयास था, भी सफल। फिर से एक बार एक सिंगल। एक रन की मदद से स्कोरबोर्ड पर रन संख्या 24 रन। फिर से एक बार अच्छी बॉलिंग आगे रखते हुए बॉलर केतन बॉल को। अच्छी बॉलिंग अभी तक एमयूसीसी मुरबाड के द्वारा हम देख रहे हैं। पहली इनिंग में अच्छी बैटिंग हमने देखी, दूसरे इनिंग में अच्छी बॉलिंग अभी तक मुरबाड टीम के द्वारा। इस बार नो बॉल का इशारा और अगली बॉल मैदान के अंदर फ्री हिट बैटर के लिए। प्रयास जारी है गोटेकर टीम का, लेकिन बड़े स्ट्रोक मैदान के अंदर नहीं आ रहे गोटेकर टीम के लिए। फ्री हिट का बॉल अमित पांडे के लिए अभी हम मैदान के अंदर देखेंगे। बहुत सारे बड़े हिट मारने पड़ेंगे इस मैच को जीतने के लिए। फिर से एक बार मिस टाइमिंग स्ट्रोक है फ्री हिट की गेंद पर। कैच तो सफल हुआ, लेकिन बल्लेबाज सेफ रहेगा। अमित पांडे का संघर्ष इस मैच में बढ़ता हुआ। सही टिप्पे पर बॉलिंग कर रहे केतन, अभी तक अच्छी गेंदबाजी। अच्छा स्ट्रोक अभी अमित पांडे के बैट से 6 रनों के लिए। लॉन्ग ऑन के बाहर गेंद को भेज दिया है 6 रनों के लिए। 6 रनों की मदद से दाव संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 32। सात गेंदों में 36 रनों की जरूरत। फिर से एक बार जूसी बुल टॉस था,
मिड विकेट रीजन में डीप में क्षेत्ररक्षक अच्छा क्षेत्ररक्षण, वहां पे फिर से एक बार एक सिंगल आता हुआ 6 के बाद। 6 गेंदों में 35 रनों की जरूरत है। 6 गेंद और 35 रन। हर गेंद को अभी सीमा रेखा के पार भेजना है बैटर को। 6 गेंदों में 35 रनों की जरूरत। लास्ट ओवर में बॉलर सागर कापड़ी। कलमगंड एक्सप्रेस ऑन बॉलिंग ट्रैक। सागर कापड़ी, अमित बांडे के लिए अगली गेंद। डेड बॉल और द विकेट से फिर से एक बार तैयार होते हुए सागर कापड़ी। 6 गेंद शेष है और 35 रनों की जरूरत है एसबी गोटेकर टीम को। नेक्स्ट मैच हार्दिक 11 शाहपुर और उनके बनाम विनर टीम। अच्छी गेंदबाजी, गति में थोड़ा सा परिवर्तन हम देख रहे सागर कापड़ी के द्वारा। पहला ही गेंद डॉट बॉल फेंका है अमित बांडे के लिए। इस मैच में बहुत सारा संघर्ष किया है अमित बांडे ने। पिछले ओवर में 6 रन जरूर मारे हैं, लेकिन बहुत सारी रनों की जरूरत है एसबी गोटेकर टीम को। अलॉन्ग दी कारपेट फिर से एक बार सिंगल। 4 गेंदों में 34 रनों की जरूरत। मैच में औपचारिकता शेष है। अच्छी गेंदबाजी और अच्छी बैटिंग अभी तक इस मैच में एमयूसीसी मुरबाड के द्वारा हमने देखी। फिर से एक बार मिस टाइमिंग स्ट्रोक, कैच का प्रयास और अच्छा कैच यहाँ पे कंप्लीट होता हुआ और आतिश यहाँ पे बाद मैदान के बाहर आतिश जाते हुए। तीन बॉल शेष है इस मैच में सेकेंड इनिंग के। नया बैटर मैदान के अंदर कल्पेश आते हुए बैटिंग के लिए। और पिच गेंद थी, अच्छा स्ट्रोक यहाँ पे हम देख रहे हैं। थोड़ा सा पंबल मिड विकेट रीजन में डीप में एक सिंगल आता हुआ कल्पेश के बैट से। 2 गेंद शेष है। लिकटर बॉल था, उससे भी अलॉन्ग दी कारपेट के जरिए से खेला हुआ स्ट्रोक। फिर से एक बार एक सिंगल आता हुआ। आखिरी गेंद शेष इस मैच की। अगला मैच प्रेक्षकों के लिए आता हुआ हार्दिक 11 बनाम विजय टीम। ऑफ कटर गेंद, अच्छी गेंदबाजी सागर कापड़ी की। मैच फिनिश होता हुआ और इस मैच में विजयी होता हुआ एमयूसीसी मुरबाड। तो नो डाउट मैन ऑफ द मैच योगेश। बॉलिंग कोण आहे गणेश ना? थोडंसं करेक्शन होतं. येस, गणेश ठरतोय मॅन ऑफ द मॅच. गणेश गायकर आहेत. 19 धावा नक्की योगेश कोर यांच्या बॅटमधनं आल्या. चांगली इनिंग त्यांनी साकारली, परंतु गणेश गायकर